लाडकी बहीण योजनेमध्ये आम्हाला अपात्र केलंय हे कसं समजणार? या अपात्र यादी आम्ही कुठे पाहायचे आहेत? ऑनलाईन पद्धतीने अपात्र यादी पाहू शकतो का? असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. बरं, आता अपात्र केले मग पुढे काय करणार असा देखील प्रश्न आहे. त्याबाबतची माहिती आपण या रीलमध्ये घेणार आहे. त्यामुळे रील शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्रता यादी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पाहू शकता का? तर याचं उत्तर आहे नाही. या याद्या तुम्हाला फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने एकतर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविकांकडे जर याद्या आल्या नसतील तर तुम्हाला तुमच्या तालुका स्तरावर पंचायत समितीच्या महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे. त्यांच्याकडे तुम्हाला या याद्या पाहायला मिळतील. गावनिहाय याद्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहू शकता. आणि त्यानंतर योजनेमध्ये तुम्ही अपात्र का झाला याचे कारण देखील तुम्हाला समजणार आहे. आणि जर तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी विनंती अर्ज तुमचा भरून द्यायचा आहे. त्यासोबत तुमचे आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, बँक पासबुक यांसारखी कागदपत्र तुम्हाला जमा करायची आहेत. तो अर्ज तुमचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाईल आणि त्यानंतर तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे सुरू होतील असे महिला व बाल विकास विभागाकडून सांगितले गेले आहे. त्यामुळेच तुम्हाला जून आणि जुलैचे पैसे आले नसल्यास तुम्हाला अपात्र केलं हे समजून घ्या आणि लवकरात लवकर तुमचा विनंती अर्ज भरून द्या, जेणेकरून तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे मिळतील. ही महत्त्वाची रील शेअर करायला आणि फॉलो करायला विसरू नका. तसेच तुमचे प्रश्न असल्यास कमेंटमध्ये देखील नक्की विचारा. जय महाराष्ट्र.